MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं चौंडीमध्ये जी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होती, ती कॅबिनेट बैठक जी आहे ती रद्द व्हावी यासाठी किशोर वरग यांनी कायदेतज्ञ आसिम सरोदे यांच्यामार्फत राज्य शासनाला नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे। आपल्यावर स्वतः आसिम सरोदे सर आहेत। सर, आज मंत्रिमंडळाची मुंबईमध्ये बैठक होती, चौंडीमधली जी कॅबिनेट बैठक आहे रद्द झाल्याची माहिती मिळते, मात्र काही जणांचा अशी माहिती आहे की कदाचित ही बैठक जी आहे ती सुद्धा चौंडीला होऊ शकते। तुम्ही नोटीस पाठवलेली आहे, काय म्हणणं आहे? बघा, साधारणतः 150 कोटी खर्च आहे असं सुरुवातीला सांगितलं आणि नंतर म्हणाले की एक शब्द मिसप्रिंट झालेला आहे, शे हा शब्द मिसप्रिंट झाला आहे, 1.5 कोटी रुपये खर्च आहे। पण तरी प्रश्न हा आहे की मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे अनेक ठिकाणं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। पुण्यात ती होऊ शकते, इथे विधानसभा भवन आहे, मुंबईत होऊ शकते, नागपूरला होऊ शकते, तुम्ही कुठेही जिथे व्यवस्था आहे तिथे घेतली पाहिजे। परंतु मुद्दामून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी खर्च करायचा, वातानुकूलित अशा स्वरूपाचे मंडप आणि पेंडॉल उभारायचे, सगळी व्यवस्था उभी करायची आणि हे कशासाठी तर दाखवण्यासाठी की 300वी जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्मृती दिवस आहे, तर त्या दिवशी आम्ही तिथं बैठक घेतली आहे दाखवण्यासाठी। मग त्याच्यापेक्षा धनगर समाजासाठी काहीतरी करा, त्यापेक्षा अहिल्यानगरमध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काहीतरी करा। परंतु असं ऐकण्यात येत आहे की राम शिंदे यांच्या आग्रहामुळे हा सगळा प्रस्ताव पुढे आलेला आहे। तर राम शिंदे हे जे काही त्यांच्या बाललीला म्हणून किंवा बाल आग्रह म्हणून मांडत आहेत की इथेच मीटिंग अशा प्रकारची झाली पाहिजे, तर मग तुम्हाला धनगर समाजाबद्दल एवढी आपुलकी असेल तर त्यांना जे चटके बसतात ते सहन करायची तयारी ठेवा। मग तुम्ही पालं ठोका, त्या पाल ठोकून उन्हात आणत ते जसे कमी कपड्यामध्ये असतात तसे कमी कपडे घालून तुम्ही मग त्या मीटिंग घ्या, तुम्हाला ते चालेल का? ते चालणार नाही। सगळी व्यवस्था वातानुकूलित पाहिजे, सगळ्या प्रकारची व्यवस्था पाहिजे आणि मग तिथे तो खर्च जनतेचा पैसा, टॅक्समधून जमा झालेला पैसा हा अशा मूर्खपणाच्या कारणांवर खर्च करायचा हे अत्यंत चुकीचं आहे, असंवेदनशील आहे। मला असं वाटते की धनगर समाजाचे प्रश्न खूप मोठे आहेत। कुपोषणाचा प्रश्न आहे धनगर समाजामध्ये, गुन्हेगारीकरण होत आहे धनगर समाजाचं, ते थांबवलं पाहिजे, त्यासाठी कायदे आणि नवीन नियम केले पाहिजे। शाळांमध्ये प्राधान्याने RTच्या अंतर्गत धनगर समाजाच्या मुलांना प्रवेश मिळेल यासाठी सरकारने काहीतरी योजना तयार केली पाहिजे। स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत, पाणी पिण्याचा प्रश्न तर इतका आहे की स्त्रियांना वणवण करावं लागते धनगर समाजातल्या, त्याच्याबद्दलची सहवेदना असली पाहिजे, ती कोणतीही संवेदना नाही। आणि जनतेचा पैसा वारेमाप पद्धतीने वाटेल तसा खर्च करायचा, याच्यासाठी आपण राज्य सरकार स्थापन केलेलं नाही, लोकांचं सरकार आहे, लोकांसाठीच काम केलं पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नांनाच प्राधान्यक्रम दिला पाहिजे। तुम्ही राज्य सरकारला जी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे? राज्य सरकारनं काय तुम्हाला उत्तर देणं किंवा काय माहिती देणं अपेक्षित आहे? किशोर वरग जे आहेत ते स्वतः धनगर समाजाचे युवा नेते आहेत आणि त्यांनी धनगर समाजाचा महाराष्ट्रातला अभ्यास करून जे मुद्दे या नोटीसमध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहे की धनगर समाजातील अनेकांना अजूनही स्वच्छतागृह नाही, त्यासाठी हे पैसे खर्च केले पाहिजे। म्हणजे समजा 150 कोटी नसतील, 1.5 कोटी असतील, 1.5 कोटी रुपयांमध्ये तरी खूप काम होऊ शकते ना, कितीतरी परिवार जिवंत राहू शकतात। धनगर समाजातील मुलांचं कुपोषण आहे, पोषक आहार मिळत नाही, त्यासाठी सरकारी निधी खर्च करावा। धनगर समाजातील आई बहिणींचे बाळंतपण असुरक्षित होते, माता मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मग त्या माता मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी हा पैसा खर्च करावा। प्रत्येक शहरातील नामांकित शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळेल धनगर समाजातील मुलांना, याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे। सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये जे प्राथमिक शाळा बंद पडत आहेत, जिथे धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे सुद्धा भौतिक सुविधा पुरवल्या पाहिजे, त्या शाळा सुरू ठेवल्या पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर पैसा सरकारने खर्च केला पाहिजे, हे सरकारचं काम आहे। सरकार पालक आहे आणि पालकांनी उधळपट्टी करणं हे अलाउडच नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचा मंत्रिमंडळाच्या बैठकीचा घाट घालणं हे अत्यंत असंवेदनशील आहे। जनतेचा पैसा अशा प्रकारे खर्च करू नये अशी नोटीस आम्ही सरकारला पाठवली। कदाचित ही बैठक झाली तर त्या विरोधामध्ये तुम्ही काय हायकोर्टामध्ये जाणार? कोर्टामध्ये नेहमीच जाऊ शकतो प्रदीपजी आपण, पण किती वेळा कोर्टात जायचं, कोणत्या कारणांसाठी जायचं आणि कशासाठी जायचं, म्हणजे सरकारने जबाबदार असलं पाहिजे नागरिकांप्रती, लोकांप्रती। ते पाळत नसतील आणि वारंवार लोकांना कोर्टात जावं लागत असेल सरकार विरुद्ध, तर ही काही चांगली परिस्थिती नाही असं मला वाटतं। आपण पाहतोय की राज्य सरकारला जी नोटीस दिलेली आहे, जो बैठकीवरती खर्च होणार आहे तो खर्च टाळून धनगर समाजामधल्या लोकांसाठी तो पैसा जो आहे तो वापरावा, अशी नोटीस जी आहे ती राज्य सरकारला आसिम सरोदे यांच्या मार्फत दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नलावडेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH